महिलांना चटणी पॅकिंगच्या गृह उद्योगाच्या नावाखाली ठेव स्वरूपात 10 ते 15 हजार रुपये घेऊन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 1,500 महिलांना गंडा घालणाऱ्या पतीला पुण्यातून अटक केली, तर त्याच्या पत्नीला नोटीस देण्यात आलेली आहे। विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे। सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 3 जानेवारी 2024 ते 14 जुलै 2024 या कालावधीत घडलेली आहे। लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर कविता लक्ष्मण बंडगर हिला नोटीस देण्यात आली आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यातील लक्ष्मण बंडगर आणि त्याची पत्नी कविता यांनी सांगलीत गुरुकृपा महिला गृह उद्योग नावाने व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायाचा सांगली, मिरज, तासगाव, पलूससह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विस्तार केला। जवळपास 1000 ते 1800 लोकांना सभासद करून घेतलं। सभासद होण्यासाठी महिलांकडून 10,000 रुपये डिपॉझिट घेतलं। सुरुवातीला सभासद महिलांना चटणी पॅकिंगचं काम देण्यात आलं। नंतर चटणी पॅकिंगचं काम बंद करून गुरुकृपा गृह उद्योगाने गाशा गुंडाळला। महिलांनी डिपॉझिट परत करण्यासाठी बंडगर दाम्पत्याने काही दिवसांपासून तगादा लावला होता। त्यानंतर आता दोघे डिपॉझिटचे 86,28,500 रुपये घेऊन गायब झालेले आहेत। आणि ही बाब लक्षात येता सभासदांनी पोलिसांमध्ये धाव घेत बंडगर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। विश्रामबाग पोलिसांनी लक्ष्मण बंडगर आणि कविता बंडगर या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल होताच दोघेजण पसार झाले होते। विश्रामबाग पोलिसांचे एक पथक दोघांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की दोघेजण पुण्यात आहेत। पोलिसांनी पुण्याकडे धाव घेतली असता दोघेजण त्यांच्या मूळगावी मंगळवेढा येथे गेल्याचे समजले। पोलिसांनी तातडीनं मंगळवेढा येथील त्यांच्या घरावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं आणि यावेळी संशयित लक्ष्मण बंडगर याला अटक करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।